कुठेही भजन चालू असेल की मी जायची. मला भजन म्हणता यायचं रे. तेव्हा भजन म्हटलं की भोजन मिळालं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा. आणि तुमच्या कॉलेजने माझ्या लेकराला जेवायला 1 लाख ऑनलाईन पाठवले रे. क्या कॉलेज आहे रे. ऑनलाईन आले कार्गने खाऊन पण टाकले. एक लक्षात ठेवा बेटा, मी जगले तुम्ही जगा बाळ. संकटाचा मुकाबला करा रे. मी चालता चालता खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मला राग आला होता बाबा. मी सगळ्यात जास्त भीक कर्नाटकात मागितली. रेल्वे कुठं पण जायची, मी तिथे पण विदाऊट तिकीट. मी कर्नाटकात भीक मागितली म्हणून मला कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला. अरे सिद्धरामय्यांच्या हस्ते भिकेचे पण पुरस्कार मिळायला लागले. क्या क्वालिटी बदल गई रे मेरी भी. पण तेव्हा बेटा रात्री कुठेही भजन चालू असेल तिथे मी जायचे. ह्या घटनेने मी समाजसेवक झाले बरं का. आता मी सांगताना या घटनेने मी समाजसेवक झाले. कुठे मी बघायची रात्री. आणि खेड्यापाड्यात भजन बिजन चालू असते ना, मग नाही का अगदी टाळबीळ वाजवत होते पोरं. मी कानोसा घ्यायची रात्री. कुठे भजन चालू आहे मी तिथे जायची. त्या भजनवाल्याला म्हणायची बाबा एक गाणं म्हणू का देवाचं. आता माझा अवतार कसा, डोक्याला पाणी नाही, फणी नाही, अंगाला पातळ आहे पण ते फाटलेलं आहे. मशानातले कपडे आणून मी घालायचे. म्हाताऱ्या माणसांचे पातळ बित्र फेकून देतात लोक, मी ते आणायचे. मला कोण इज्जत देणार. मी त्यांना म्हणायचे एक गाणं म्हणू का. ते म्हणायचे बाई मागं सरक. आता म्हणू का. मध्ये मध्ये करायचं नाही. आत्ता म्हणू का. आत्ता म्हणू का. एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे. म्हणू का म्हणू का. आणि मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन म्हणायची जेवणासाठी, भाकरीसाठी. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. कुठे तो देव. घाबरले दिन जन सारे, अन्ना विनम्रती बिचार. आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. गाणं संपल्यावर लोक मला आग्रह करू करू खाऊ घालायला लागले रे. भजनवाली बाई. मी पण व्याजासकट खाल्लं. आणि कल की बात खुदा के हात थोडंसं बांधून पण घेतलं. तिसरा टप्पा मरणाचा बांधून पण घेतलं. नाही त्याच्या अगोदरचा एक टप्पा होता मरणाचा. एक दिवस सगळे भिकारी झोपले होते आणि मला झोप येत नव्हती आणि भीती वाटत होती. मी ठरवलं मरायचं. हा टप्पा तिसरा आहे, दुसरा सांगते. आणि मी त्या दिवशी मी भिकाऱ्यांना जेवायला नाही दिलं. म्हटलं पुण्य बिन्य नको, मरायचं आहे आज. आणि मी मरायचं ठरवलं. सगळे भिकारी माझ्याकडे टुकटुक पाहत होते. मी खात होते तरी संपत नव्हतं. अरे कारण मरायचंच आहे ना, कशाला पुण्य. आणि रात्री मी उरलेली भाकरी सोबत बांधून घेतली. मरायला जाताना खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे. पण समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे. मला त्या दिवशी कळायला भूक नसो पण शिदोरी असो. मी भाकरी बांधून घेतली आणि मरायला निघाले. चालता चालता अंधारातून मरायचं. आता स्टेशनवर रेल्वेच्या खाली उडी मारायची. जायच्या अगोदरच अंधारामध्ये एक भिकारी रडत होता. प्रचंड आजारी होता. भयानक ताप होता. भिकारी रे. आणि रडता रडता तो बोलत होता बाबा मी आता मरणार आहे बाबा. मला कोणी नाही बाबा. मी मरणार आहे बाबा. मला तहान लागली बाबा. मरताना कोणी आहे रे बाबा. एक घूट पाणी माझ्या तोंडात टाका रे बाबा. मी मरणार आहे बाबा आता. अरे मी भाकरी घेऊन मरायला चालले आणि तो मरताना पाणी मागतो. थोडंसं पुण्य करून मरू ना. मनाने कल दिला. मी त्याच्याजवळ गेले. त्याला उठून बसवलं. माझ्या हाताला चटके लागले रे एवढा ताप. आणि मी त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका. माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का. भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी त्याला बारीक बारीक भाकरी करून खाऊ घातली. पाणी पाजलं आणि ते मेलच नाही की नाही. ते माझ्याकडे बघून नमस्कार म्हणत होतं. अन्नदाता सुखी भाव. खाडकन मनात विचारायला गलती कर रे सिंधुताई. तो तुला अन्नदाता सुखी भाऊ म्हणतो तू मरते. अरे हॅट मरणं कॅन्सर. हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा मी राष्ट्रसंतांचं भजन म्हटलं. मला खायला मिळालं. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. काळजातून स्वर निघत होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. घाबरले दिन जन सारे, अन्ना विनम्रती बिचार.
आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ, झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. आणि गाणं म्हटलं, लोकांनी मला जेवायला पण दिलं. मी 4 चपात्या बांधून पण घेतल्या, कल की बात खुदा घ्याल. आणि कुठेतरी रात्र काढवले. मला बाहेर भाकरी बिकरी मिळायच्या, पण माझ्या घरी थांबसं कुणी म्हणायचं नाही रे. भिकारीन बाईला कोणी घरी ठेवत नाही बेटा. आणि वय 20 वर्षाचं ना, बायाच माझा राग जास्त करायचा माणसापेक्षा. जर एखाद्या माणसाने म्हटलं ना की अगं ती भिकारी नाली आहे, थोडीशी चपाती दे ना, बायको म्हणायची का बरं, तुम्हाला पोळकायला काही संबंध नाही का, टिम्म रिकाम्या जागा भरा. बाया हो, मोठं मन करा बेटा. आणि मी रात्री खाल्लं, भाकरी जवळ घेतली, रात्र कुठेतरी घालवली, काढली अंधारामध्ये वगैरे. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, मला टिशी फार ताप देत होता. मी त्या दिवशी ठरवलं आज आपण एसटीनं जाऊया, नको तो टिशी, नको ती रेल्वे. कारण मला भाकरी देताना लोक 2-3 पैसे पण द्यायचे, तेव्हा पैशाला किंमत होती बाळ. आणि मी दुसऱ्या दिवशी एसटीला नंबर लावला, कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर. तो तिकीट चेकर माझ्याजवळ आला, कंडक्टर. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तिकीट बंद केलं. कारण माझ्या डोक्याला पाणी नाही, फणी नाही, अंगाला अगदी घटा चढलेल्या, फाटलेला पदर, पदरात गुंडाळलेले बाळ, मला कोण चांगलं म्हणाल रे. त्याला वाटलं येडी बाई आहे, काय मागणार तिकीटनं, काय देणार, नको. ते गेलं एसटीत निघून. मला पण राग आला ना, मी पण घुसली एसटीत. तो म्हटला बाई तिकीट दिलं नाही. म्हटलं अजिबात नाही, आता मी देणार नाही. म्हटलं मी उतरणार नाही. का, माझ्याजवळ तिकीट बंद केलं ना. मला कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं, ते कंडक्टरच सापडलं ना. ॲट तेरी पर मेरीन गद्दे पर सवारी. तोही भांडत होता, मी भांडत होते, सन्नाट भांडत होते मी. ॲट सगळा आकस काढून टाकत होते. सगळ्या लोकांना माझा राग आलेला, कारण प्रचंड आभाळ आले होता, अंधार पडलेला होता, कडाकडा विजा चमकत होत्या, प्रत्येकाला घरी जायची घाई होती आणि मी अडवून उभे होते. प्रत्येकाला माझा राग आलेला. इतक्यात एक भिकारी आला बेटा, भिकारी, गरीब रे. त्याच्या अंगावरचे कपडे फाटून गेले होते, झोळी पण फाटून गेली होती, पायाची चप्पल दोरी बांधू बांधू घातली होती. निव्वळ भिकारी रे बेटा, गरीब रे. त्याने माझ्या एसटीचं गेट पकडलं. देवतारी त्याला कोण मारे बेटा. माझ्या एसटीचं गेट पकडलं आणि मला म्हटलं बाई रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं की नाही. मी तर चुकलं, याला कसं माहिती. म्हटलं बाई मी तिथेच होतो. तुम्ही रात्री देवाचं गाणं म्हटलं की नाही. मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा पिता का. जास्त पैसे नाही आहे बाई, पण लई चांगलं देवाचं गाणं म्हटलं तुम्ही, एक घोट चहा घ्या ना. एवढ्या अर्जवाने कोणी चहा नाही पाजला मला. मी उतरले खाली. कंडक्टरला वाटली बरी बॅग गेली. सगळ्या लोकांनी सुस्कारा टाकला, बरी भानगड गेली. खाडकंदार लागलं, गाडी निघाली. गाडी इथून तिथपर्यंत गेली रे. पडदा लावला ना तिथपर्यंत गेली. अंधार पडलेला होता, आभाळ आलेलं होतं, विजा कडकडत होत्या. गाडी, मी चहा प्यायला निघाले, प्रचंड अंधार पडलेला, भीतीदायक वातावरण. मी इथून तिथपर्यंत त्या बाबासोबत गेले चहा प्यायसाठी. आणि आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला. ज्या गाडीतून मी खाली उतरले चहा प्यायला, त्याच गाडीवर वीज पडली, त्याच गाडीवर वीज पडली. अख्खा अंधार अंधार, आग आग आग. त्या दिवशी माझ्या जळालेले केस परत उगवले नाही. अख्खी गाडी राख झाली बेटा, अख्खी गाडी राख झाली. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. 47 वर्ष झाले या गोष्टीला, 47 वर्ष झाले. मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले. माझाही थरकाप झाला, मी मेले असते, मरणारच होते. तो मला चहा प्यायला उतरवणारा कोण. आश्चर्य सांगू, अख्खा परिसर मी पिंजून काढला. दिवसभर मी त्या माणसाला शोधत होते, पण तो माणूस सापडलाच नाही बेटा, तो माणूस सापडलाच नाही. अजूनही प्रवास करताना माझे लेकरं शोधतात, असा कुठला गरीब माणूस असेल तर आई त्याला चहा पाजेल. अजूनही मिळाला नाही बेटा. मी मरू नये म्हणून मला वाचवणारा कोण सापडलाच नाही बेटा. म्हणून तुम्ही जर कोणाला 2 घास दिले, घोटभर पाणी पाजलं ना, वाया जात नाही माझ्या बाळ, त्याची दुआ असते.